हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 69. विरोधाभास भाग 1. विरोधाभास हा शब्द आपल्याला आध्यात्मिक तत्वज्ञान शिकवतो. या शब्दाची संधिफोड अगदी सोपी आहे. विरोध अधिक आभास बरोबर विरोधाभास. म्हणजे आपल्याला जो काही विरोध दिसतो तो आभास आहे, भ्रामक आहे, मिथ्या आहे, असत्य आहे, अज्ञान आहे. कारण कोणतीही गोष्ट मूलभूत पायाभूत गोष्टीचेच रूप आहे, विस्तार आहे, परिणती आहे, परिणाम आहे. जर आपण कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेलो तर आपल्याला ती गोष्ट सैद्धांतिकदृष्ट्या वेगळी नसून ती एकमेवाद्वितीय वैश्विक तत्वाचाच पसारा आहे असेच दिसून येते. यामुळे अध्यात्म सांगते की आपल्या दृष्टीने चांगले किंवा वाईट असलेल्या अशा कोणत्याही गोष्टीचा अतीत राहायला शिका. म्हणजेच त्याच्याकडे साक्षीत्वाने पाहायला शिका. त्रयस्थ भावनेने व्यवहार करा. तेच जीवन जगणे आहे. चांगला किंवा वाईट असा कोणताही एकच दृष्टिकोन बाळगू नका. कोणत्याही द्वंद्वाच्या आहारी जाऊ नका. या दोन्हीलाही साक्षी राहा. द्वंद्वामध्ये विरोध आहे असे सकृतदर्शनी दिसते, परंतु द्वंद्वाची दोन्ही टोके जर पूर्ण ताणली तर ब्रह्मांड वर्तुळाकार असल्यामुळे ती दोन्ही टोके एकाच बिंदूमध्ये समर्पित होतात. तेथे शून्यत्वाला अनुभव येतो. पूर्णामध्ये शून्यत्व आणि शून्यत्वातच पूर्णत्व आढळते. समजा की आपण एखाद्या बिंदूला सन्मुख आहोत. आता जर आपण त्या बिंदूकडे पाठ फिरवली, विन्मुख झालो आणि यात्रा केली तर यथाकाळी आपण त्याच बिंदूपाशी येतो. एकाच वेळी तोच बिंदू आपल्याला सन्मुख आहे आणि तोच बिंदू विन्मुखही आहे. याचा अर्थ येथे विरोधी असे काही नाही. जे काही एकमेकांच्या विरुद्ध आहे ते दिसते, ते तत्वतः विरुद्ध नसते, ते एकच असते. जो विरोध दिसतो तो आभास असतो. म्हणूनच भगवान आद्यश्री शंकराचार्यांनी म्हटले आहे की ब्रह्मसत्या जगत मिथ्या. या आभासावर जगरहाटी, संसार, भौतिक व्यवहार चालतात. ते असत्य, बेगडी, भासमान, भ्रामक असतात. यामुळे संसारात सतत दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. कधीही तृप्ती, समाधान, आनंद, कैवल्य मिळत नाही. परंतु जो आध्यात्मिक तत्वज्ञानाने साक्षीत्वाने जीवन जगतो तो याच जगात, संसारात, भौतिकात मोठ्या तृप्तीने, समाधानाने, आनंदाने, कैवल्यात जगतो. कारण सुख किंवा दुःख अशा दोन्ही प्रसंगी त्याच्याकडून समतोल राखला जातो. सुख आणि दुःख अशा दोन्ही प्रसंगी डोळ्यात अश्रू येतात. कारण अशा दोन्ही प्रसंगी अश्रू गाळून त्या सुखाचा किंवा दुःखाचा आवेग कमी व्हावा, तेथे समतोल राखला जावा अशी नैसर्गिक व्यवस्था निसर्गाने देहामध्ये केलेली असते. परंतु आपण ही नित्य घडणारी घटना जाणून घेत नाही. सुख किंवा दुःख अशा दोन अवस्था भिन्न दिसत असल्या तरीही त्या एकच आहेत. सुख किंवा दुःख विरोधाभास निर्माण करतात. परंतु जेव्हा संचितात नसलेले किंवा अनावश्यक मुद्दाम योजना करून सुख देणारे किंवा दुःख देणारे असे कोणतेही उपभोग घेतले तरी त्याचे संचित साचते आणि यामुळे जन्ममृत्यू असे फेरे मागे लागतात. दोन्हीचा परिणाम अमुक्तावस्थेत राहणे हाच होतो. हे सत्य जाणायला ती दृष्टी यावी लागते. ती दृष्टी असली तर येथे विरुद्ध, विपरीत, भिन्न काहीही जाणवणार नाही. अंतिमतः सर्व एकच एक आहे. आकलनाची ही सूक्ष्म छटा आहे. ही अध्यात्माच्या ज्ञानाने येते, कारण ती मुळातच आपल्यामध्ये आहे. हिऱ्याला पैलू पाडणारा कसबी कामगार भेटावा लागतो. त्याच्या कलाकुसरीने लगेच तोच हिरा चमकायला लागतो. याचप्रमाणे आपल्याला साक्षात्कारी सद्गुरू भेटावा लागतो आणि भेटला
तर त्याच्या पावन सान्निध्यात ज्ञानार्जन करावे ही बुद्धी व्हावी लागते. अध्यात्माच्या ज्ञानाची उंची असीम आहे. त्यापुढे भौतिक गोष्टी आपोआप खुजा होतात. त्या क्षुद्र कराव्या लागत नाहीत. कोणत्याही रेघेशेजारी एक फक्त त्यापेक्षा लांब रेघ काढा. ती पहिली रेघ स्पर्श वगैरे काहीही न करता आपोआप लहान होते. म्हणून ज्ञानी वाईट गोष्टी घालवायचा प्रयत्न करत नाहीत. त्याऐवजी ते तेथे आध्यात्मिक आचरण अनुसरतात. वाईट गोष्टी आपोआप दूर होतात. मुखामध्ये शिव्या असतील तर त्या विसरायचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी ओव्या पाठ करा. शिव्या आपोआप मागे जातील. परंतु जर आपण असंगत वागत असलो, त्यासाठी आपल्याकडून झालेली एखादी चूक, नको तसे वर्तन झाले असले, तर मात्र अशी चूक ताबडतोब दुरुस्त करा. कारण जर यासाठी उशीर केला तर तसे चुकीचे वागण्याची सवय होते आणि ती चूक तशीच राहते. भविष्यात आपल्याला याचा त्रास होतो. सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यात विरोध, फरक, भेद नाही. त्यात एकत्व आहे. असे दोघेही भौतिकात जन्ममरण असे फेरे घेत राहतात. कधीही मुक्त होत नाहीत. दोघेही सदा अतृप्त, असमाधानी राहतात. कधीही आनंद अनुभवत नाहीत. सुखाच्या किंवा दुःखाच्या आत्यंतिक टोकाला गेलेले स्थितप्रज्ञ होतात. त्यांना आणखी सुख मिळाले किंवा आणखी दुःख झाले तरी त्यात विशेष असे काही वाटत नाही. अतिश्रीमंत सुखाने कधी हुरळून जात नाहीत. त्यासाठी हे नित्यातच झालेले असते. त्याच्या डोळ्यात कधीही आनंदाश्रू येत नाहीत. अतिगरीब दुःखाने कधी खचत नाही. त्याच्यासाठी हे नित्याचेच झालेले असते. त्याच्या डोळ्यात कधीही दुःखाश्रू येत नाहीत. अशांना दोघांनाही नातेवाईक अश्रू गाळायला भाग पाडतात. त्यांना पुन्हा भौतिकात ढकलतात. परंतु सुदैवाने अशांना या योग्य वेळी सद्गुरू भेटला आणि त्यांना त्यांच्या पावन सान्निध्यात निवास करायची सुबुद्धी झाली तर असे दोघेही मुक्त होतात. कारण येथे विरोध आहेच कोठे. रम, रमा, रमी या भौतिक व्यसनांप्रमाणेच अध्यात्माची धुंदी, व्यसन, ध्यास, वेळ, आकर्षण महापरिणामकारक आहे. जसा भौतिक व्यसनाने असा शून्यत्वाला, रसातळाला जातो, तसेच अध्यात्माने असा पूर्णत्वाला, परमतत्वाला पोहोचतो. सुगुणामधून निर्गुण जाणवते. त्याचवेळी येथे मुक्तीची यात्रा आरंभ होते. जनसमुदायाच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या गजरामध्ये भजन, पूजन, कीर्तन, नर्तन, प्रवचन असा सोहळा सुरू असतो. त्या गर्दीमध्ये एकचित्त, एकाग्र, एकतानता साध्य होते. आजूबाजूच्या नादात ध्वनी ऐकू येईनसा होतो. आजूबाजूच्या समाजाचे अस्तित्व जाणवेनसे होते. गाभाऱ्यामधील मूर्ती अमूर्त होऊन प्रकट होते. मुखामधून सहजोद्गार उमटतात. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. अंशात्मा देह सोडतो आणि त्याबरोबर जडदेह आपाच्या सूक्ष्म वाफेत परावर्तित होतो. सूक्ष्म वाफेचे तेजासह सूक्ष्म वायूत रूपांतर होते. सूक्ष्म वायू सूक्ष्मातिसूक्ष्म अवकाशात विलीन होतो. इकडे अंतःकरणामधील सूक्ष्मातिसूक्ष्म अंशात्मा तेथील गुप्त गुह्य गुहेमधून योगधामी आत्मपरब्रह्मासमोर दाखल होतो. याला सदैव मुक्ती असे म्हणतात. कारण निर्गुण सगुण यामध्ये विरोध, फरक, भेद आहेच कोठे. यासाठी बाह्य ध्वनींसह अंतस अंशात्म्याचा ओंकारमय ध्वनी जाणायची, ऐकायची कला साध्य व्हावी लागते. तेथून आत्मपरब्रह्माची यात्रा मार्गस्थ होते. तेथे परिवरण महामंडळ नसते. पक्षी आकाशात उड्डाण करतात. तेथे मार्ग आखलेला नसतो. प्रत्येक पक्षी उडताना आपापला मार्ग तयार करत करत पुढे जातो. तो त्याच्या मागे त्याच्या मार्गाच्या खुणा ठेवत नाही. याचप्रमाणे योगधामी आपला मार्ग आपल्याला तयार करत करत पुढे जावे लागते. तेथे मार्ग तयार नसतो. योगधामी यात्रा करायला सुरुवात करायची.
त्याबरोबर मार्ग आपोआप तयार होतो. वस्तुतः आपले लाडके अपत्य अवशात्मा आपल्याकडे येत आहे असे जाणून आत्मपरब्रह्म त्याला सामोरे येऊन उचलून घेते, आवश्यकतेनुसार सायुज्यमुक्त करते. आपण आणि आपल्या आजूबाजूचे सर्व एकच एक आहोत, कारण परत्वे आपण त्यांचा परिचय करून घेतो. आपल्याला अनेक वेळा इतरांजवळ एक अनोळखी ओळख आहे असे वाटते, आकर्षण वाटते, आपुलकी वाटते. परंतु भौतिक व्यवहार, न्यूनगंड, अहंकार आपल्याला थांबवतो. याचप्रमाणे आपण आपला स्वतःचाही परिचय करून घेत नाही. याचे महज आश्चर्य वाटते. सर्व लक्ष भौतिक व्यवहारात लागलेले असते. भौतिक व्यवहार बाह्यभागी होत असतात. यामुळे अंतस अवशात्म्याचा परिचय करून घ्यायची कधी वेळ येत नाही. तो अदृश्य, अरूप, निराकार आहे. यामुळे मोठी पंचाईत होते. परंतु ज्या दिवशी त्याचा परिचय करून घ्यावा असे वाटेल, त्या दिवशी आपल्या जीवनाला एक अनोखी कलाटणी मिळते. तो सर्वात जवळ आहे आणि आपण मात्र त्यापासून सर्वात दूर असलेले शोधत भरकटत असतो. परंतु एक वेळ अशी येते आणि त्याचा परिचय करून घ्यायला अन्य पर्याय शिल्लक राहत नाही. श्रद्धा जडते आणि त्याखाली त्या हिरकणी मातेसारखी आपण काळोखात उडी मारायला तयार होतो. याचे हे कारण सुप्तावस्थेत असेच आहे की त्याचा आणि आपला ऋणानुबंध मूलभूत आहे. आपण त्याचाच अंश वंश आहोत. हे मिलन अपरिहार्य आहे. येथे विरोध आहेच कोठे? परंतु विरोधाभास कळायला, उमजायला, पचायला जड जातो. त्यामुळे रमारमी इत्यादी उपायाने तो विसरायचा प्रयत्न करणे सुरू होते. म्हणून असे उपाय तात्पुरते ठरतात. ती धुंदी उतरली की स्वागताला तो विरोधाभास विकटहास्य करत हजर असतो. यामुळे हा विरोधाभास विसरायचा, घालवायचा, नष्ट करायचा नाही. त्याच्याशी झगडा करायचा नाही. त्याला जाणायचा आणि त्याला साक्षी राहून त्याच्याच आधाराने त्यालाच ओलांडायचे, त्या पलीकडे निघून जायचे आणि त्या साक्षीत्वात जीवन जगायचे. यामुळे हा विरोधाभास आपल्यासाठी वरदान होतो. आपली मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते आणि आपण त्या विरोधाभासाला साक्षी ठेवून परमात्म्यात समर्पित होतो. कोणत्याही गोष्टीचा त्याग करण्यावर जोर द्यायचा नाही. जर आपण योग्य गोष्ट जवळ करायची, आत्मसात करायची, त्यायोगे आपण पुढे निघून जातो आणि ती त्याग करायची गोष्ट आपोआप त्याग न करता मागे राहते. आपण त्यापासून मुक्त होतो. प्रत्येकामध्ये सैतान आणि परमात्मा असे दोन्हीही आहेत. कोणाला जागृत करायचे हा आपला प्रश्न आहे. जर आपण नको असलेल्या सैतानाजवळ झगडा करत राहिलो तर ते आपण त्याच्या सान्निध्यात त्याच्याशी भांडण करत राहिल्यासारखे आहे. यामुळे भांडणासाठी शत्रूबद्दलही काही काळाने विरोधी प्रेम वाटायला लागते. त्याच्याशिवाय आपल्याला चुकल्यासारखे होते. त्याच्याशिवाय चैन पडत नाही. यात आपण कधीही सैतान ओलांडून जाऊ शकत नाही. आपण अमुक्त राहतो. हीच गोष्ट परमात्म्यावरील भक्तीची, प्रेमाचीही आहे. परमात्म्याच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये जर आपण गुंतून राहिलो तर त्या भक्तीची, प्रेमाचीही सवय होते. त्याशिवाय आपण राहू शकत नाही. यात परमात्म्यात समर्पित होणे, मुक्त होणे राहून जाते. यास्तव परमात्म्यामध्येही रत राहायचे नाही. परमात्म्यावरील भक्ती, प्रेम शिडीसारखी वापरायची. साक्षी राहून भक्तिप्रेम ओलांडून पुढे निघून जाऊन समर्पित होणे हे ध्येय असले पाहिजे. हा विरोधाभास जाणून घ्यावा. मानवी देह हे एक साधन आहे. साधन वापरून झिजते, नष्ट होते. त्यात गुंतायचे नाही. त्याचा मुक्त होण्यापुरता आणि मुक्त होण्यासाठी उपयोग करायचा. शिकलेल्याची धन संपत्ती नष्ट झाली तर त्याला नरकात ढकलल्यासारखे होते. हाच तो श्री समर्थाने सांगितलेला पढत मूर्ख आहे. हा विरोधाभास जाणून घ्यावा. चिखलात कमळ फुलते या न्यायाने ती नष्ट झालेली संपत्ती आपत्ती विपत्ती नसून मुक्तीची संधी आहे. अशामुळे
आपण संसारात असूनही आपल्यामधून संसार दूर होतो याचा साक्षीत्वाने योग्य फायदा करून घ्यावा. आपण गाडी चालविताना मागे पाहण्यासाठी दोन्ही बाजूला बाह्यभागी 2 आरसे आणि शिवाय गाडीच्या आत मध्यभागी एक आरसा दिलेला असतो. आपण गाडी पुढे पाहूनच चालवायची असते तरीही मागे पाहण्यासाठी आरसे दिलेले असतात. कारण गाडी विनाविघ्न पुढे चालण्यासाठी मागे पाहणे आवश्यक असते. मागच्या बाजूने वाहने कशी पुढे येत आहेत, आपल्या पुढे जाण्यासाठी कोणती गाडी कशी येत आहे, लेन बदलताना त्या बाजूला वाहने कशी येत आहेत वगैरे मागच्या बाजूचे निरीक्षण करत गाडी पुढे चालवावी लागते. हा एक विरोधाभास आहे. याला सिंहावलोकन असे म्हणतात. सिंह फार दक्ष असतो. तो थोडे अंतर चालला की जरा थांबून मागे पाहतो की आपल्याला मागून काही धोका नाही ना, मग थोडा पुढे जातो. आपल्या स्मृतीला फार महत्त्व आहे. स्मृती हे तीव्र बुद्धीचे लक्षण समजले जाते. कारण समयोचित आठवण होणे हे व्यवहारासाठी आवश्यक असते. आपण काही काम करताना त्या कामाच्या अनुषंगाने काही माहिती स्मृतीमध्ये असली तर त्याचा धांडोळा घ्यावा लागतो. त्याची दखल घेत काम करावे लागते. परीक्षेत तर स्मृतीमधून आठवून उत्तरे लिहावी लागतात. वास्तवात अशा प्रकारे हे असे स्मृतीचे महत्त्व आहे. परंतु हा स्मृतीचा उपयोग बाजूला राहिला आणि त्याचा भलताच परिणाम झाला. ग्रंथांचे पाठांतर असणारे विद्वान पंडित म्हणून समाजात वावर करू लागले. सामान्य जन समोरचा काही सुसंस्कृत पाठ म्हणून दाखवू लागला की दिग्मूढ होऊन नतमस्तक होऊन अशांचा ज्ञानी म्हणून मान सन्मान करू लागले. मी आफ्रिकेला अरेबिक बंधू मालक असलेल्या कंपनीत काम करत होतो. काही गुप्त गुह्य गोष्ट बोलायची झाली की हे बंधू आमच्यासमोर बिनधास अरेबिकमधून बोलत असत. तेथे सिंधी बांधवे कामाला होते. सिंधी आणि अरेबिक लिपी एकच आहे. यामुळे सिंधी बांधव अरेबिक मजकूर वाचू शकतात म्हणजे त्यांना अरेबिक भाषा येते असा गैरसमज झाला होता. यामुळे मालक सिंधी बांधवांसमोर आपापसात अरेबिकमधून बोलायचे नाहीत. वास्तवात ते जरी वाचू शकत होते तरी त्यांना त्याचा जराही अर्थबोध होत नसे. पुढे यथाकाळी हे रहस्य फुटले आणि मालक निर्धास्त झाले. एकेकाळी लिखाणाची कला अवगत नव्हती. त्यावेळी प्राप्त ज्ञान विशेष करून पुढील पिढीला उपलब्ध करून ठेवण्यासाठी तोंडपाठ करून जतन केले जात होते. यामुळे पाठांतर करण्याला फार महत्त्व होते. अशांना घनपाठे असेच म्हणत असत. जटा, मला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ आणि घन अशा पठणाच्या 8 विकृती आहेत. त्या सर्वांचा अगदी थोडक्यात अर्थ असा आहे की जे सांगितले ते काना, मात्रा, ऱ्हस्व, दीर्घ, उकार, अनुस्वार, वेलांटी यासह तंतोतंत बरोबर मुखाने म्हणणे. संस्कृतमध्ये शब्दांच्या संधी असतात. त्यांचे योग्य प्रकारे फोड करणे हे अर्थ समजण्यासाठी अतिशय आवश्यक असते. तसे न झाल्यास अर्थाचा अनर्थ होतो. बिनचूक जसे आहे तसे वाचणे, पाठ करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ चिंता या शब्दामध्ये चीवर अनुस्वार न दिल्यास त्याचा चिता असा विपरीत अर्थ होतो. सांगायचा मुद्दा इतकाच की त्या काळापासून पाठ करण्याला फार महत्त्व होते. याचा विपरीत परिणाम असा झाला की पाठांतर करणारे विद्वान पंडित समजले जाऊ लागले. मग पाठ केलेल्याचा त्यांना अर्थ माहीत असो किंवा नसो. हा विनोदी विरोधाभास आहे. म्हणजे गाडी चालकाला गाडीची सर्व तांत्रिक माहिती आहे असे समजण्यासारखे आहे. विरोधाभास म्हणजेच द्वंद्व, 2 विरुद्ध गोष्टींची जोडी. आता आपण या विरोधाभासाबद्दल श्रीमद भगवद्गीता आणि त्या अनुषंगाने भावार्थ दीपिकेमध्ये त्यावरील निरूपणात माऊली काय सांगतात ते पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.